16 वर्ष सेवा देणाऱ्या 151 भूमिपुत्रांवर बेरोजगारीची कुऱ्हाड. आजपासून टोल प्लाझावर साखळी उपोषण सुरू. चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील विविध विभागात गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 151 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन व क्रेन विभागात सेवा देणाऱ्या या कामगारांना कंपनीकडून अचानक कामावर येऊ नये असे सांगण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चांदवड रेणुकादेवी घाट, राहुड घाट व लळिंग घाट परिसरात अपघात अथवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे हेच कर्मचारी होते. घाटातील प्रत्येक वळण, दरी व पर्यायी मार्गाची सखोल माहिती असलेल्या या कामगारांनी अनेक वेळा जीव धोक्यात घालून बचावकार्य केले आहे. ट्रॅफिक जाम सोडवणे, दरीत उतरून मदतकार्य करणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्यात. दरम्यान आधीच्या ISTPL कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन कंत्राट मिळालेल्या कंपनीने आम्हाला कायमस्वरूपी कामावर ठेवावे अशी मागणी कामगारांनी केली आहे. या मागणीसाठी खासदार भास्कर भगरे सर, आमदार डॉ. राहुल आहेर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार भारतीताई पवार, खासदार शोभाताई बच्चाव, कॅबिनेट मंत्री दादा भुसे, आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी आमदार शिरीष कोतवाल, नगराध्यक्ष वैभव बागुल, उपनगराध्यक्ष भूषणभैया कासलीवाल, मार्केट कमिटी सभापती नितीनदादा आहेर, माजी सभापती आत्मारामजी कुंभारडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, मंगरुळचे सरपंच योगेश ढोमसे, शिवसेना नेते राजाभाऊ आहेरे, PD ऑफिस नाशिक तसेच कामगार आयुक्त यांना निवेदने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर चांदवड व धुळे टोल नाक्यावर कामगारांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कामावर पुन्हा रुजू करून घेतले नाही तर आजपासून चांदवड टोल नाका व धुळे टोल नाका येथे साखळी उपोषण सुरू केले असून या संदर्भात अधिक माहिती दिली. या घटनेचा आढावा घेतला DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या नॅशनल हायवेवर जे टोल बसवलेले आहेत त्या टोलमध्ये धुळा जिल्ह्यामधील एक टोल आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील चांदवड मंगरुळ येथील जो टोल आहे ते टोल, या टोलचे जे कर्मचारी होते ज्यांची पहिली 18 वर्षापासून जे कामगार होते ते कामगार कालपासनं त्यांना कामावर येण्यास नकार दिला आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आपल्या पाठीमागं बघताय संपूर्ण ही उपोषणाला जे कामगार आहेत ते कामगार संपूर्ण बसलेले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी या ठिकाणी जी नवीन कंपनी येणार आहे त्या कंपनी यांना कामावर घेणार की नाही या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कर्मचारी आहेत त्यांची संपर्क साधणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी शिवकांतिक संघटनेचा सदस्य असल्या कारण मी इथं क्रेन ऑपरेटर आहे. पण गेल्या 18 वर्षापासून आहे ना आम्ही इथं काम करतो. आज आम्हाला त्यांनी डायरेक्ट कामावर न येण्याचे आदेश दिले तरी आम्ही इथं स्थानिक कर्मचारी असून आम्हाला कामात घेण्यात यावे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहे. दादा, काय सांगाल तुम्ही? आता कामावर नाही कालपासून. आम्ही मागील 16-17 वर्षापासून अपघात विभागामध्ये काम करतो. अचानक या आलेल्या उपासमारीमुळे आमच्या घरामध्ये पण कुटुंबामध्ये पण अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्व मुलं घरामध्ये पण खूप तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्याच्यामुळं इनसिक्युरिटी निर्माण झाली मुलांमध्ये. आणि तरी आम्हाला व्यवस्थापनाला विनंती आहे का लवकरात लवकर आमच्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटवून आमची रोजंदारी आम्हाला परत मिळवून द्यावी आहे त्या कंडिशनवर. दादा, गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही कर्मचारी, मात्र अचानकपणे नवीन कंपनी आली, जुन्या कंपनीने काढून टाकलं. तुम्ही या संदर्भात आता काय सांगा? बांधा वापरा हस्तांतरित करा या आयोजनावरती नॅशनल हायवेने इरकॉन सोमाटोवेला हा प्रोजेक्ट दिला होता 18 वर्षासाठी. 18 वर्ष त्यांचे काल पूर्ण झाले. ISTPLचं काम त्यांनी बंद केलं. ISTPLचं सब कॉन्ट्रॅक्टर NPS कंपनी होती जिच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो अत्यावश्यक सेवेमध्ये. त्याचप्रमाणे टोल ऑपरेशनचं देखील एक टेंडर झालं, ते 5 कंपनीला मिळालं. 5 कंपनीने चांदवड आणि धुळा दोघांचं कलेक्शनचं काम घेतलं. इथं 170 तिथं 170 त्यांना त्यांनी रुजू करून घेतलं. राहिलं आमचं अत्यावश्यक सेवेचं रोडलिंग नावाच्या कंपनीला राजस्थानच्या ते टेंडर मिळालं. त्यांनी 50% बिलोमध्ये घेतलं. तर त्याने हा विचार केला नाही काही तर किती लोक काम करतात. आणि आता त्यांनी अजून LOA घेतला नाही आहे असं NHIच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पडलं. पण तो जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला आम्ही कामावर ठेवायचं का नाही ठेवायचे सांगू असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांनी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी आम्हाला कर्मचाऱ्यांना ठोस असा निर्णय दिला नाही
तर आमचा पुढचा आक्रमक पवित्रा राहील. कारण आम्ही इथं 18 वर्षापासून काम करतोय, कोणी 10 वर्षापासून. तर सगळे स्थानिक कर्मचारी चांदवड टोल नाक्यावर 75, धुळ्या टोल नाक्यावर 75 आणि टोल वसुली ही चालू आहे. टोल वसुली बंद झालेली नाही. टोल वसुली चालू याचा अर्थ रस्त्यावरतील जेवढेही रोड युजर आहे त्यांना सेवा पुरवण्याचं काम हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं आहे. आणि ही अनसिक्युरिटीची जी भावना आमच्या मनात आणि रोड युजरला पण झाली, कारण रोडावर डिझेल संपलं तरी आमचा कर्मचारी जातो. रस्त्यावर अपघात झाला, एखादी ॲम्ब्युलन्स लागली, क्रेन लागली, फायर गाडी लागली तरी आम्ही जातो. रस्त्यावरती एखाद्या कांद्याचा ट्रॅक्टर जरी पलटी झालं तर आमचे कर्मचारी ते कांदे भरून तो रस्ता मोकळा करण्याचं काम करतात. आम्ही पोलीस प्रशासन, हायवे टॅपचं प्रशासन आम्ही सगळे मिळून ह्या रस्त्यावरती काम करतो. आज अचानकपणे हे सगळं काम पूर्ण केलं. बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. आमची मागणी तरी काय हो आहे ते कर्मचारी आहे त्या पगारावर पुढं त्यांनी घ्यावे, एवढीच आमची मागणी. आम्ही ना पगारवाढ मागतो ना काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार, कामगार कायद्यानुसार आम्ही कायद्याअंतर्गत जे येतं तेच मागतोय ना. किमान वेतन आम्हाला लागू आहे. बरं, किमान वेतन बी आम्हाला कोणी दिलं? नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या दालनामध्ये खोडचकर साहेब असताना त्यांनी आम्हाला मिळवून दिलं. आता राहिला विषय नवीन कॉन्ट्रॅक्टर चालू आला, भेटला. एवढे लोक मी घेऊ शकत नाही. तुम्हाला करायचं तर 12 घंट्याची ड्युटी करावं लागेल, तुम्हाला 15,000 काम करावं लागेल. हा कुठला न्याय? आज लोकांना पगार तरी किती? 20 आणि 21,000. तो डायरेक्ट येऊन 12 घंटे म्हणजे किमान वेतन आणि कामगार कायद्याची सरळ पायमल्ली करायची त्याला आहे. सर सध्या जर समजा तुमची या मागणीनुसार जर कामावर घेतलंच नाही तर आमचं पुढचं पाऊल आम्ही सगळे कर्मचारी, आता आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना साकडं घातलंय. आमचे राजा भाऊ आहे शिवसेनेत हे देखील आज इथं उपस्थित झालेले. आम्ही बगरे सर असतील, आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे खासदार शोभाताई बच्चाव, आमदार धुळ्याचे अनुपय अग्रवाल, चांदवड देवळाचे आमदार राहुलदादा आहेत, शिवसेनेचे नेते भाऊसाहेबजी चौधरी, अशा सर्व नेत्यांना आम्ही विनंती केलेली आहे. ते देखील याचा पाठपुरावा करताय आणि आम्ही देखील करतो. जर आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही 100% रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि NHAIच्या साहेबांच्या दालनामध्ये बसून आम्ही आमरण उपोषण करणार. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण जे कर्मचारी आहे यांचा जो एक माणुसकी म्हणून जे दाखवणारे आहे त्यासोबत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांदवडचे राजाभाऊ आहे, शिवसेनेचे नेते हे पण या ठिकाणी उपस्थित. त्यांची काय म्हणणं आहे? दादा काय सांगा? चांदवड शहरामध्ये टोल प्लाझावर जे चालू आहे कर्मचाऱ्यांवर अन्याय, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय चालू आहे हा. कारण एवढे कर्मचारी जर घरी बसवणार तर या लोकांची उपासमारीची वेळ आताच त्यांना दिसून येते आपल्याला का ह्या लोकांचं उपजीविका कशी चालणार. आज यांचे ह्यांना लहान मुलं, या कर्मचाऱ्यांना लहान मुलं आहे, त्या मुलांचे शिक्षण कसे चालणार, यांचं कुटुंबाची पालन पोषणाची जबाबदारी ह्या कर्मचाऱ्यांवर आहे. हे कसे चालणार? आज ह्या कर्मचाऱ्यांना 15 ते 20 वर्षापासून इथे काम करताय, म्हणजे 2008 पासून तर आज 2026 झाले चालू, तेव्हापासून हे कर्मचारी इथे काम करत आहे. पण सातत्याने इथे टोल मॅनेजर असेल किंवा टोल ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल त्या लोक आज यांना सातत्याने मानसिक त्रास देत आहे, मानसिक छळ करत आहे. कारण हे लोक जे प्रामाणिकपणे आणि कष्टाने यांची ड्युटी प्रामाणिकपणे रस्त्यावर बजवत असतात. आज एखादी रस्त्यावर मोठी दुर्दैवी जर घटना घडली, एखादा मोठा जर अपघात जर झाला, कोणी अपघातामध्ये जर मृत्युमुखी पडला, कुठे कोणाचे हातपाय जर फ्रॅक्चर झाले तर कोण तिथे धावत जाणार आहे? तर हे कर्मचारी धावत जाणार आहे तिथे. तर आज ह्या कंपनीने तात्काळ ह्या लोकांना कामावर घेतलं पाहिजे. त्यानंतर यांना काहीतरी हॅरेसमेंट करायची इथे तर तुम्ही 12 तास नोकरी केली पाहिजे. अशी हुकुमशाही जर चालणार नाही. मी ते ठेकेदार असेल, कोणी इथे कॉन्ट्रॅक्टर असेल, या कर्मचाऱ्यांवर जर अशी हुकुमशाही जर लादत असेल तर ही शिवसेना कधी खपून घेतल्या जाणार नाही. आज हे कर्मचाऱ्यांचं आपण बघतोय, आज हे धुळा कर्मचारी असेल, चांदवडचे कर्मचारी असेल, जवळजवळ 300 कर्मचारी यांच्यावर जर अन्याय जर होत असेल तर कसं काय चालणार? तर तात्काळ ह्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर घ्या. तसे जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. त्याचप्रमाणे आज ज्या सामाजिक कार्यकर्ते असेल या उपासमारीची जी वेळ आलेली आहे या कामगारावर, यांना लवकरात लवकर कामावर घ्यावा अशी त्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे. जर नाही कामावर घेतले तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असे ठामपणे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितले, कामगारांनी सांगितलं आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर यांनी कामावर घ्यावं. की जे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.